नमस्कार. वॉटर थेरपी या विषयीचा व्हिडिओ मी आधीही शेअर केला होता, पण म्हटलं आज परत एकदा बोलूया. वॉटर थेरपी म्हणजे काय, तर आपल्याकडे आता हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, रिसर्चेस त्याच्यावर खूप सारे झालेले आहेत की पाण्याची मेमरी ही अत्यंत स्ट्रॉंग असते आणि आपल्या शरीरातही जवळजवळ 75% पाणी असतं. त्याच्यामुळे त्याद्वारे आपल्या शरीराला, आपल्या मनाला खूप छानपणे बेनिफिट्स असे मिळू शकतात. अर्थात या विषयाचं नॉलेज आपल्याला नसतं, अवेअरनेस नसतो, म्हणूनच इतकी छोटीशी साधीशी वाटणारी गोष्ट आपण करत नाही किंवा त्याच्यासाठी एफर्ट्स घेत नाही. कारण जी गोष्ट खूप सोपी असते ती करायलाच आपण खरं तर काकू करतो बऱ्याचदा. आपल्याला माहीत आहे की आपण ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी आपल्याला तीर्थ दिलं जातं. आपल्याकडे पूजा असेल तरी आपण तीर्थप्रसाद ठेवतो का, तर अर्थात ते सायंटिफिक आहे. तिथल्या ज्या वातावरणातल्या तरंगलहरी असतात, जी व्हायब्रेशन्स असतात, ती एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरत असते आणि म्हणून असं तीर्थ आपण ज्यावेळी ग्रहण करतो त्यावेळी अर्थातच आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही खूप छान फील होतं. आणि इतकी साधी गोष्ट आहे, म्हणूनच आपण ही गोष्ट फॉलो करणं, त्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. काय करायचं आहे तर एक छानपणे भांडं घ्यायचं आहे, पेला घ्यायचं आहे, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण त्या पाण्याला इंटेन्शन्स द्यायचे की माझ्यासाठी जे आवश्यक आहे ते माझ्या आयुष्यात घडतंय, किंवा तुम्हाला जी अफर्मेशन्स तुमच्यासाठी, तुमच्या हेल्थसाठी असतील, तुमच्या इतर गोष्टींसाठी असतील, ती अफर्मेशन्स त्या पाण्याला द्यायची आहेत. किंवा तुम्ही एखादं स्तोत्र, मंत्र, चॅन्टही करू शकता आणि अशा रीतीने ती साऊंड व्हायब्रेशन्स त्या पाण्याला मिळतात आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही ग्रहण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात जी ॲब्झॉर्ब झालेली जी व्हायब्रेशन्स आहेत, जी एनर्जी आहे पॉझिटिव्ह, ती तुमच्या शरीराला आणि मनाला मिळू शकेल आणि त्याद्वारे तुम्हाला छान फील होईल. तर अर्थात प्रत्येक गोष्टीचा आपण ज्यावेळी अनुभव घेतो ना, त्याचवेळी आपल्याला त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत हे कळू शकतं. पण त्याशिवाय आपण आपलं कुठलंही मत मांडू नये. त्यावेळी तुम्ही या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टीचा अनुभव घ्या. तुम्हाला ज्यावेळी कधी लो फील होत असेल त्यावेळी तुम्ही हा प्रयोग करू शकता. त्यावेळी तुम्हाला खूप छान बेनिफिट्स त्याचे दिसून येतील. अर्थात तुम्ही ती गोष्ट आधी अनुभवणं आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही ही गोष्ट करा, ती सातत्याने करत राहा, म्हणजे तुम्हाला त्यातला फायदा निश्चितपणे कळेल. तर ही गोष्ट करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.